मी बोलायला सुरुवात करण्याआधी आपण एक छोटीशी ॲक्टिव्हिटी करूया. ओके? तर आपण सगळ्यांनी कृपया डोळे बंद करा. केले? आता तुम्हाला जाणवत असेल तुमचे पाय जमिनीला टेकलेले आहेत. तुमचे हात खुर्चीवर टेकलेले आहेत. आता तुम्ही काय करा, तुमच्या श्वासावर लक्ष द्या. तुम्हाला जाणवत असेल तुमचा श्वास वर खाली होत आहे. आता तुम्ही तुमच्या हृदयाच्या ठेक्यावर लक्ष द्या. तो कधी कमी तर कधी जास्त होत आहे. आता आपण काहीतरी वेगळं करूया. आता तुम्ही अशा व्यक्तीला मनात आठवा ज्यांची तुम्हाला खरंच गरज आहे, ज्यांच्या एका क्षणाची एका उपस्थितीची खरंच गरज आहे. आणि ती व्यक्ती कोणीही असू शकते. आई वडील, मुलगा मुलगी, मित्र मैत्रीण, अगदी कोणीही. ओके? आणि आता तुम्ही डोळे उघडू शकता. तुम्हाला जाणवलं असेल हे जे स्पर्श आहेत, या स्पर्शांपैकी काही स्पर्श असे होते जे दिसत नाहीत, पण ते तितकेच महत्त्वाचे असतात. आणि मी त्यांना आत्मस्पर्श मानतो. बऱ्याचदा स्पर्श म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर हातांचा स्पर्श येतो, पण स्पर्श हे खूप वेगवेगळे असतात. एका आईला आपल्या बाळाचा स्पर्श हवा असतो, तर तसेच त्या बाळालाही आपल्या आईचा. एका गरीबाला पैशांचा स्पर्श हवा असतो, तर कधी श्रीमंतालाही वेळेचा. एका तहानलेल्या जमिनीला पावसाचा स्पर्श हवा असतो, तर त्या पावसालाही मातीचा. रोगी शरीराला आरोग्याचा स्पर्श हवा असतो, तर थकलेल्या डोळ्यांना निद्रेचा. कधी हातांना यशाचा स्पर्श हवा असतो, तर कधी हृदयाला केवळ प्रेमाचा. एका एकाकी मनाला शब्दांचा स्पर्श हवा असतो, तर कधी त्या शब्दांनाही कुणाच्या तरी सोबतीचा. म्हणजे प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या स्पर्शाच्या शोधात असतोच. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असला तरी प्रत्येकाच्या आयुष्यात कशाची ना कशाची तरी उणीव असतेच, जी भरून काढण्यासाठी तो त्या विशिष्ट स्पर्शाची वाट पाहत असतो. पण आयुष्यात मला एक वेगळी गोष्ट समजली. काही स्पर्श असे असतात जे दिसत नाहीत, पण ते आयुष्य कायमचं बदलवून टाकतात. बऱ्याचदा आपण हसत असतो, बोलत असतो, सगळं ठीक असल्यासारखं दाखवत असतो. आणि आजच्या जगात तर आपण सगळे इतके कनेक्टेड आहोत. फोनवर, सोशल मीडियामध्ये, मेसेजेसमध्ये, एका क्लिकमध्ये आपण शेकडो लोकांशी संवाद साधू शकतो. पण तरीही अनेक लोक आतून एकटे वाटतात. आपण रोज लोकांच्या गर्दीत असतो, पण तरीही मनात एकच प्रश्न असतो, तो म्हणजे कोणी खरंच मला समजून घेतंय का? कधी कधी आपण बोलत असतो, हसत असतो, सगळं ठीक असल्यासारखं दाखवत असतो, पण आतून आतून चाललेली लढाई ही कोणाला दिसतच नाही. माझ्या आयुष्यात एक छोटासा प्रसंग घडला, ज्याने मला या अदृश्य स्पर्शाची ताकद समजली. मी कॉलेजमध्ये असताना एक काळ असा होता जेव्हा माझ्या डोक्यात खूप गोंधळ होता. करिअरचा विचार, घरच्यांच्या अपेक्षा आणि स्वतःची स्वप्न, सगळं एकाच वेळी चालू होतं. आणि त्यात अजून एक आवाज असायचा, तो म्हणजे माझ्या स्वतःचा मनाचा. आणि तो आवाज नेहमी कठोर आणि नकारात्मक असायचा. आपण अनेकदा म्हणतो की इतरांच्या शब्दांनी आपण फार दुखावतो, पण खरं सांगायचं तर आपण स्वतःशी ज्या पद्धतीने बोलतो तितक्या कठोरपणे कदाचित कोणीच आपल्याशी बोलत नाही. मी रोज लोकात असायचो, पण आतून फार एकटं वाटायचं. एक दिवस नेहमीसारखाच मी लोकल ट्रेनमध्ये चढलो. समोर एक म्हातारी आजी उभी होती. चेहऱ्यावर सुरकुत्या, हातात एक छोटीशी पिशवी आणि डोळ्यात डोळ्यात खूप काही दडलेलं होतं. ट्रेन हलली आणि अचानक आजीचा तोल गेला. मी लगेच हात पुढे केला आणि त्यांना सावरलं. फक्त 2 सेकंदांचा स्पर्श. त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि हलक्या आवाजात म्हणाल्या, देवा, किमान आज तरी तुम्हाला वाचवायला मुलगा दिलास. त्या क्षणी मी थोडा थांबलो, कारण मी काही मोठं केलं नव्हतं. मी कोणतंही दान दिलं नव्हतं, मी कोणताही मोठा उपदेश केला नव्हता. मी फक्त उपस्थित होतो. पण त्या 2 सेकंदांच्या स्पर्शाने कदाचित त्या आजींच्या मनाला आधार मिळाला. आणि खरं सांगायचं तर त्या क्षणी माझ्यातही काहीतरी बदललं. आजही त्या आजीचं नाव मला माहीत नाही, तिचा इतिहास, तिच्यासोबत काय घडलं वगैरे काहीही मला माहीत नाही. पण त्या दिवशी मला एक गोष्ट जाणवली, माणसांना मोठ्या गोष्टींची अपेक्षा नसतेच,
त्यांना फक्त हे जाणवायचं असतं की कोणी तरी आहे. आणि काही वर्षांनी मला हीच गोष्ट पुन्हा समजली, पण एका वेगळ्या प्रकारे. एक संध्याकाळ होती. मी माझ्या एका मित्रासोबत बसलेलो होतो. कोणताही मोठा विषय नव्हता. कोणतीही मोठी चर्चा नव्हती. फक्त शांतता होती. पण त्या दिवशी माझ्या डोक्यात खूप गोंधळ होता. खूप आवाज होता. स्वतःशी चाललेली तुलना, अपूर्ण आकांक्षा आणि सतत येणारे विचार. मी पुन्हा चूक करणार. इतर लोक माझ्यापेक्षा पुढे चाललेत. कदाचित लोकांना माझ्यासोबत राहायचंच नसेल. आणि एवढं सगळं चालू असताना शेवटी मी त्याला म्हणालो, मला माहीत नाही का, पण मला ना खूप जड वाटतंय. आणि मी ते लगेच समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण तो काहीच बोलला नाही. कोणताही सल्ला नाही, कोणतंही समाधान नाही. शेवटी शांतपणे तो एवढंच म्हणाला, हे बघ मित्रा, याचं उत्तर मला काय माहीत नाही, पण मी तुला एक गोष्टीची खात्री देऊ शकतो की मी तुझ्यासोबत आहे. खरं तर त्या वाक्याने माझ्या समस्या काही सुटल्या नाही. पण त्या दिवशी मला जाणवलं की कधीकधी लोकांना मोठ्या समाधानाचं गरज नसतेच. कधीकधी फक्त उपस्थित राहणं आणि खरंच ऐकणं इतकंसं पुरेसं असतं. आणि तेव्हा मला समजलं, आत्म्याला स्पर्श करण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसतेच. बऱ्याचदा आपण मोठ्या गोष्टींची स्वप्न पाहतो, पण अनेकदा एखाद्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा बदल आपल्या एका छोट्या कृतीपासून सुरू होतो, हे आपल्याला समजतच नाही. आज जर इथून तुम्ही एकच गोष्ट घेऊन गेलात, तर ती ही की एखाद्याचे आयुष्य आनंददायी करण्यासाठी मोठी कृती करावी लागतच नाही. त्याला फक्त आपलं मानावं लागतं. आणि हीच गोष्ट संत तुकारामांनी किती सुंदरपणे सांगितली आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. श्रोतागण, या अभंगाचा अर्थ खूप खोल आणि खूप सुंदर आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, ज्या लोकांवर दुःख कोसळलं आहे, जे आतून तुटलेले आहेत, ज्यांना आयुष्याने थोडं थकवून टाकलं आहे, त्यांना जर आपण फक्त आपलं मानलं, त्यांचं नुसतं दुःख ऐकलं आणि त्यांच्या नुसत्या समस्या जर सॉल्व्ह केल्या, तर तिथेच खरी माणुसकी दिसते. आणि असा माणूसच खरा सज्जन असतो. आणि जिथे अशी करुणा आणि अशी माणुसकी असते, तिथेच देवाचा वास असतो. कदाचित आपल्यापैकी कोणी जग बदलणार नाही, पण आपण कोणाचा एक क्षण नक्कीच बदलू शकतो. आणि ते म्हणजे फक्त आणि फक्त उपस्थित राहून, फक्त कोणाचं ऐकून आणि फक्त कोणाला आपलंसं मानून. शेवटी मी इतकंच सांगू इच्छितो की आयुष्यात आपण किती लोकांना भेटलो हे महत्त्वाचं नसतं, पण किती लोकांच्या मनाला आधार दिला, किती लोकांना वेळ दिला, हे जास्त महत्त्वाचं असतं. कारण आपण केलेली कामे ही विसरली जातात, आपण बोललेले शब्द ही हरवून जातात, पण आपण दिलेला तो अदृश्य स्पर्श कुणाच्या तरी आयुष्यात कायमचा जिवंत राहतो. म्हणून जग बदलण्याचा प्रयत्न करू नका, पण एखाद्या माणसासाठी एक क्षण खरंच उपस्थित राहा. कारण तुमच्यासाठी तो फक्त एक क्षण असेल, पण त्याच व्यक्तीसाठी तोच क्षण त्यांच्या आयुष्याचा सर्वात मोठा आधार असेल आणि त्यांच्या आयुष्याचा सर्वात मोठा आत्मस्पर्श असेल. धन्यवाद.